शोषणामुळे उद्भवलेली परिस्थिती आहे. प्रस्तावित राजकारणी हे नावानेच आदिवासी राहिलेत आणि ते मूळ प्रस्थापित प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेचे आहारी जाऊन आदिवासींवरच अत्याचार करत आलेले आहेत असं म्हटलं तरी चालेल. कारण नंदुरबारचा विचार केला तर आदिवासी बहुल आहेत. पैसाचा निधी थेट आदिवासींच्या खात्यावर दिला तर जीवनमान उंचावण्यास, कुपोषण सारखे गंभीर प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे. याबाबत पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनाकडे पत्र दिलेलं आहे. तरीही प्रशासनाला जागी येत नाही. याचा अर्थ येथील राजकारण्यांना आदिवासींच्या मृत्यू हवाच आहेत आणि आमचेच राजकारणी हे दलाली करतात असं म्हणायला हरकत नाही. ज्यांना संवेदना असतील, संविधानिक पदावरील नेत्यांनी प्रतिक्रिया द्याव्यात आणि सर्वांच्या विरोधात कधी काळी एकलव्य समाज पार्टी व एकलव्य जनता पार्टी म्हणून असलेल्या राजकीय बाडीमध्ये आम्ही आधीपासून होतो. पण ते काही जातीय पक्षांपुरतेच राहिल्यामुळे फुटून आता एकलव्य काँग्रेस पार्टी म्हणूनही आमच्या इतर संघटनाच्या सहकारी महिला नोंदणी करत आहेत. मी माझे मूळ ते पक्ष आहेत, संघटना आहेत, मनसा आहेत, NGO आहेत, त्यामध्येच काम करणार. पण एक सहकारी असे भावनेने संयुक्तपणे मोहीममध्ये उतरू. आता आदिवासींची दलाली म्हटलं की स्वतंत्र काळापासून नर्मदा खोरे सारख्या प्रदेशात सर्वात जास्त विनाश आदिवासींचा झालेला आहे. काहींना वाटतं पुनर्वसन केलं की आदिवासींच्या समस्या किंवा सर्व काही होतं, पण जे सांस्कृतिक अस्तित्व नष्ट झालेले आहे त्याची भरपाई कोणीही करू शकणार नाही. आणि नर्मदा खोरे एकमेव असं क्षेत्र आहे, इथूनच जो मालवा साम्राज्याच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आणि पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश अशा भारतीय उपखंडातच जो धनुष पुरुष म्हणून विखुरलेला समुदाय आहे. एकलव्य वंश परंपरा जपणारा निश्चात गैर आदिवासी असतील, येथील दोन्ही जमाती असतील, त्यांनी आता तरी जागे होऊन आपले सांस्कृतिक विरासत वाचवण्यासाठी रिंगणात उतरावे अशी अपेक्षा आहे. मोतीराजा समाधी स्थळाबाबत काहींना एलर्जी आहेत म्हणून जाणून बुजून 3-4 वर्षापासून मोहीम चालू असतानाच विनाशक कृत्य चालू आहेत. याबाबत संविधानिक पदावरील अनेकांच्या कानावर मी शब्द टाकलं, पण कोणीही जाग होत नाही. याचा अर्थ येथील लोकांना आणि राजकारण्या विनाश हो आहेत. काही भोले ग्रामस्तरावरील पुढारी त्यांच्याच नादी लागून विनाशालाच प्रोत्साहन देण्याचं कामे करतायत. पण हे सर्व समजल्यानंतर त्यांना पश्चाताप येतीलच, आणि जे पश्चाताप येऊन पाठबळ देण्याचं काम करतायत ती एक जागे होत असल्याची परिस्थितीही दिसते आहे. आता जागे व्हा आणि आपले जल, जंगल, जमीन, सांस्कृतिक विरासत व आमचे भविष्य जे बालक आहेत त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी काय करता येईल ते 10 तारखेला सातपुडा बचा आंदोलनाच्या कार्यालयास्थळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात बैठक होणार आहेत. 2 वाजता उपस्थित राहून योगदान द्यावं. धार्मिक स्थळे उभारणीत कम्युनिस्ट पक्ष असतील, भाजपा असतील, काँग्रेस असतील, सर्वच पक्षाचे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, प्रतिनिधी होते. आणि याचा अर्थ असा आहे की आम्ही पक्ष किंवा पार्टी न